लग्नानंतर होईलच प्रेम या तुमच्या आवडत्या मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आज एकदम खतरनाक ट्विस्ट आहे की आपल्या वसू आत्यावर जेही काही आरोप झालेले असतात ते आपली नंदिनी दीपकला आणून सिद्ध करते, पण दीपकने वेळीच पलटी मारून सगळा डाव आपल्या नंदिनीवर उलटला। आणि हे पाहून विक्रमला मात्र खूप राग आलेला आहे की सगळे बनवलेले प्रूफ तिने आणलेले आहेत आणि दीपकला तिच्या साईडून साक्ष द्यायला सांगितलेले आहे। हे पाहून विक्रम मात्र खूप चिडलेला आहे आणि यानंतर नंदिनी खूप रिक्वेस्ट करत असते दीपकला की प्लीज तू खोटं बोलू नकोस, तू का खोटं बोलतोयस, असं का बोलतोयस। तर तो सगळा डाव नंदिनीवर उलटतो, कारण हे आधीच ठरलेलं असतं वसुंधराचं की वसुंधरा त्याला सांगते की जेव्हा नंदिनी तुझ्याकडे मदत मागायला येईल त्यावेळेस तिला तू होकार दे आणि वेळीच सगळ्यांसमोर तिला तोंडावर पाड। आता हे सगळं त्याने बरोबर हुशारीने पार पाडलेलं आहे आणि यानंतर नंदिनी हात जोडून त्याला सांगत असते की खरं बोल दीपक, मी असं काहीही तुला बोलायला सांगितलेलं नाहीये, जे सत्य आहे तेच तू बोलत आहे। तर तो नंदिनीला म्हणतो जे तू बोलायला सांगितलेलं आहेस वसू आत्याबद्दल तेच मी बोलत आहे। आणि दीपक हळूच नंदिनीला म्हणतो साईडला चल आणि मोठ्या आवाजाने म्हणतो अगं नंदिनी, तूच तर बोललीस ना की तुझं जर माझ्यावरती प्रेम होतं आणि ते खरंच होतं तर तू माझ्या बाजूने पुरावा दे आणि यामुळे वसू आत्या बरोबर अडकल्या जातील आणि सगळ्यांसमोर सिद्ध होईल की वसू आत्या चुकीच्या आहेत। आता हे ऐकल्यानंतर ती म्हणते की मी असं काहीच बोलली नाही आणि सन करून त्याच्या एक कानाखाली वाजवून देते, कारण तिला हे सहनच होत नाही की ती हे सगळं काहीच बोललेली नसते। तिला असं वाटतं की दीपक खरं सुधारण्यासाठी माझ्या साईडून पुरावा देणार आहे, पण त्याने वेळीच पलटी मारून ते सिद्ध केलं की तो कधीच सुधारला नव्हता आणि आत्ताही त्याने वसू आत्याची साथ देऊन मला सगळ्यांसमोर चुकीचं सिद्ध केलेलं आहे आणि हे मला सहन होणारच नाही, कारण मी खरं बोलतेय। आता त्याच्या कानाखाली वाजवल्यानंतर दीपक तिथे शांतच उभा राहतो आणि वसू आत्या म्हणते ए मुला, तू काय रे, मी तुला कधी भेटली होती का किंवा मी तुला भेटायला तरी आली होती का। तेव्हा तो म्हणतो नाही, मला असं नंदिनीनेच बोलायला सांगितलं होतं। पण आता नंदिनी खूप हतबल झालेली असते की तिने जेही पुरावे होते ते अगोदरच पुसलेले आहेत आणि सगळे तिच्या बाजूने पलटवलेले आहेत। त्यामुळे तिच्या लक्षात येतं की आपण जायच्या अगोदरच दीपक म्हटला होता की वसू आत्या सुद्धा मला भेटायला आलेली, हे सुद्धा ती तिथे सांगते। पण हे सगळं आता दीपकने पलटी मारल्यामुळे तिच्या बाजूने ऐकण्यासारखं विक्रमला वाटतच नव्हतं। विक्रमला एवढा राग येतो की विक्रम भरपूर काही नंदिनीला बोलून जातो की मला वाटलं नव्हतं तू अशी असशील नंदिनी, मी तुला मुलीसारखं मानत होतो पण आत्ता नाही। तू एवढी हद्द पार केलेली आहेस की तू वसू आत्यावरती चुकीचे आरोप करून तिला चुकीचं ठरवायचा प्रयत्न केलास, एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकतेस असं मला कधीच वाटलं नव्हतं। त्यामुळे आता तू मुलगी असण्याचा सुद्धा माझा हक्क गमावून टाकलेला आहेस आणि यानंतर खरंच जर तुला सिद्धच करता येत नव्हतं तर तू एवढा सगळा इश्यू करायची गरजच नव्हती। तू कोणतीही गोष्ट सिद्ध करू शकली नाहीयेस आणि आता मला तुझा खूप राग येतोय, त्यामुळे तू माझ्या तोंडासमोरून बाजूला हो। यानंतर मी वसूबद्दल एकही शब्द खपवून घेणार नाही। तुला जे काही वाटलं ते तू सरळ सरळ बोलून टाकलंस। अरे थोडाही तू विचार केला नाहीस पुढचा मागचा की तू कोणाबद्दल बोलतेस, तू थोडाही भान नाही का की तू कोणत्या गोष्टीबद्दल बोलतेस आणि काय आरोप करतेस तिच्यावरती। आता हे सगळं पाहून वसूला खूप आनंद होत असतो आणि रम्याला सुद्धा खूप आनंद होत असतो, पण बाकी सगळ्यांना विश्वास असतो की नंदिनी खरी बोलते। आणि तेव्हाच मानिनी म्हणते की अहो, तुम्ही जसं वसू आत्यांच्या बाजूने बघताय ज्या नजरेने, तसंच तुम्ही नंदिनीच्या साईडून सुद्धा पहा ना। वसू आत्यांनी किती प्रयत्न केले होते की हे लग्न होऊच नये, त्यावेळेस तो म्हणतो तू शांत बस, समजलं, त्यामुळे तू काहीच मध्ये बोलू नकोस, मी एकही शब्द खपवून घेणार नाही। आणि तेव्हाच आपल्या विक्रमला आठवतं की आपल्या वसूने राखी बांधताना सांगितलं होतं की तू माझी साथ कधीच सोडायची नाही आणि आता ती खरी आहे तर मी तिची साथ का सोडू। आणि एवढं बोलून तो रागारागाने आपल्या नंदिनीला भरपूर वाईट साईड बोलतो आणि यानंतर नंदिनीला खूप मनस्ताप होतो। पण आता नंदिनी काय करणार आहे, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा। पण मला असं वाटतं की आता नंदिनीकडे अजून एक प्रूफ आहे, पण तो नंदिनीला नाही, काव्याला सापडतो,
कारण ज्यांना डिलेव्हरीच्या वेळेस काव्याने आणि पार्थने मदत केलेली असते, ज्याच्या बायकोला ॲडमिट केलेलं असतं, तोच किडनॅप करण्यासाठी नंदिनीला आलेला असतो आणि तो आपल्या दीपकचा माणूस असतो. आता त्याला जेव्हा कळेल किंवा काव्याला कळेल की तोच माणूस होता ज्याने किडनॅप केलं होतं नंदिनीला, त्यावेळेस बघूया काय होतं. त्यावेळेस जर काव्याची साथ देऊन आपण वसुहत्याचं तोंड बंद करू शकलो तर खूपच छान होईल आणि हा पुढच्या प्रोग्रामसाठी, पुढच्या अपडेटसाठी छान ट्विस्ट ठरेल. तर तुम्ही हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं. वेळोवेळी मी तुम्हाला पुढची अपडेट देतच जाईल. आता मी तुमचा निरोप घेते आणि यानंतरची आपण अपडेट पुढील भागात पाहू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या.